देशात महागाई केवढी वाढली आहे बघा. पुणे युनिव्हर्सिटीचे नाव वापरून 3 लाख रुपयात बीकॉमच्या बनावट डिग्र्या देत असल्याचा एक प्रकार समोर येतोय. एवढी महाग डिग्री? अरे म्हणजे गरिबांच्या पोरांनी डिग्र्या घ्यायच्या का नाही? एवढे पैसे कुठून आणायचे त्यांनी? आणि या महागाईमुळे विद्यार्थ्यांवर आज अभ्यास करायची वेळ आली आहे. आणि डिग्री कोणती घेतली तर बीकॉमची? अरे येड्यांनो, एक वेळ आर्ट्सची घेतली असती तरी समजू शकतो. काय करणार बीकॉमची डिग्री घेऊन? लोकांचे बॅलन्स शीट तपासून झाले की त्यात शीट बॅलन्स निघेल. क्लायंट पण म्हणाल, अरे तू राहू दे, मी एखादा आर्टवाल्याकडून चेक करून घेतो. पण ही 3 लाख काही योग्य किंमत नाही. सरकारी सबसिडीवाले आणि बजाज फायनान्सवाल्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कृपया या विषयात लक्ष घालावं. अरे काय हे, निदान त्या युनिव्हर्सिटीचे नाव तरी वाचा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ज्या फुले दाम्पत्यांनी समाजाला शिक्षणाचे सर्व अधिकार मिळावेत यासाठी दगड धोंडे खाल्ले, त्यांचं नाव असलेल्या युनिव्हर्सिटीच्या नावावर तुम्ही हे उद्योग करणार? म्हणजे भ्रष्टाचाराची ही कुठली पातळी आहे? संपूर्ण भारतात पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात आणि त्या पुण्यातली ही 1 नंबरची युनिव्हर्सिटी, म्हणजे त्या अर्थाने बघितलं तर भारतातली ही 1 नंबरची युनिव्हर्सिटी. त्यामुळे जर या विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर होत असेल तर सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई लवकरात लवकर करावी.